तर पाहूया आज काय स्पेशल. तर मुलं जाऊन आली सिंगापूर मलेशियाला. आल्यानंतर परदेशाचं वर्णन केलं, पण जेवणाची पण आठवण आली. तर आज स्पेशल फरमाईश आहे. आज त्यांना सरंगा हवा आहे. तर पाहूया आता. तर हा आहे सरंगा. किती छान आहे. खूप मोठा असल्यामुळे ह्याचे 2 तुकडे केलेले दिसत आहेत. सुरेख. आपल्याला पालेभाजी कुठची भाजी कवळी कवळी लागते, पण मासे मात्र जून लागतात. हा किती जून आहे बघा सरंगा. आणि त्याच्यात ही सोबत सरंग्याची अंडी आहे. खायला खूप छान लागतात. पण या अंड्यातनं किती सरंग्यांचा जन्म राहिला, त्याचंही थोडं याचं संवर्धन करणं ही पण आपली गरज आहे ना. तर या माशांच्या कल्ल्यावरनं आपल्याला कळतं मासे ताजे आहेत असं. छान आहे ते कल्ले, लाल लाल. आणि आता हे कल्ले आहे. कल्लेच बघितल्यावर आपल्याला कळतंय की किती सरंगा ताजा फडफडीत आहे. हे बघा. आणि हे डोळे. डोळे हे जुलमीकडे रोखुनी माझं पाहू नका. तर हे डोळे आपण काढतो, पण रत्नागिरी साईडला काढत पण नाहीत, ठेवले तरी चालतात. चव येते त्याची छान. हे सणगे आमच्या बाळराजांसाठी कसे धावत आले बघा. आपल्यासोबत त्यांचाही आनंद द्विगुणित करायचा. बरं, मासे धुताना असं भरपूर पाणी घेऊन धुवायचं, म्हणजे ते छान स्वच्छ होतात. आणि पांढरं शुभ्र पाणी आलंय म्हणजे आपले मासे छान धुवून झाले. तर हे मासे आता मी तळण्यासाठी काढलेत. तर पहिल्यांदा लावूया मीठ. थोडासा हिंग. हिंग घातला ना की कुठची वस्तू बाधत नाही. थोडं तेलकट तिखट असतं. आता हळद. आणि सोबत सोलांचा आगळ. ह्याने छान आंबटपणा येतो. आता लाल तिखट. थोडं त्याच्यात भाजका मसाला पण ऍड करायचा, छान फ्लेवर येतो. या आगळाच्या पाण्यात मस्त मसाला भिजवून घेतलेला आहे. आणि ही गाबोळी, ह्याला मस्त मसाला लावून घेतलाय. लहानपणी आमचा मान असायचा, आता हे खायचं आमच्या मुलांचा मान. आता रव्यात थोडा मसाला आणि मीठ टाकलं आहे, की जे आपल्याला तळण्यासाठी कोटिंग म्हणून वापरायचं आहे. तवे छान तापलेले आहेत. आता हा मस्त त्याला त्यात घोळवून घेऊया. छान असा घोळवून घेतलेला आहे. आणि आता हा तव्यावर टाकल्यावर चुरकन आवाज यायला हवा. चुर. आणि आता हा दुसऱ्या तव्यावर चुर चुर. खरपूस भाजून घ्यायचे. परतती आहे. आता हा फ्राय पॅन, ह्याच्यावरचे मासे खूपच छान लागतात. खूप जुना आहे हा, पण आज व्हिडिओमध्ये यायला त्याला इतकी वर्ष लागली. म्हटलं आज त्याचा सन्मान करूया, कारण आपण ह्याच्यावरतीच तर छान छान मासे तळून खाल्ले आहेत. आपल्याला कुठच्या गोष्टींचा महोत्सवच करायची सवय असते ना, तर हा सरंगा महोत्सव छान ना. तर हे मासे आता छान खरपूस भाजून झालेले आहेत आणि आपण आता काढूया. जेवणाच्या वेळेला, पण आता मस्त स्टार्टर म्हणून हे खूप छान वाटतात. आणि सोबत ही लिंबाची फोड. आता मगाशी दाखवलेली आमच्या बाळराजांची ही अंडा स्पेशल गाबोळी, आणि त्याच्यावरती हे थोडीशी कोथिंबीर आणि छोटीशी लिंबाची फोड. मग हा हृदयाच्या आकाराचा सरंगा आणि ही गाबोळी कशी वाटली नक्की सांगा.
आवडेल तुम्हाला, करून बघा.